हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मिहीरची बस येणार आहे. आणि हे बघा मिहीर किती क्यूट. पण तरी त्याला दररोज शाळेला पाठवणं हे माझं काम आहे. आणि आता जस्टच मी एक छानपैकी स्टीवियाचा चहा घेतलेला आहे, बिकॉज मला हॅबिट आहे सिन्स चाइल्डहूड की मला बेड टी लागते. हो गाईज, सो आज आहे नागपंचमी. सो नागपंचमीला आपण पूजा वगैरे करतो घरामध्ये. आणि सोबतच आज काही लोक फास्ट करतात आणि काही लोक फास्ट नाही करत. सो आज मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे की समटाईम्स काय होतं की जी घरातली लेडी असते, ज्या सगळ्या गोष्टी करत असते ना, तिला खूप कमी आखलं जातं. जर ती वर्किंग असेल तर तिला असं बोललं जातं की ती घरामध्ये लक्ष देत नाही. आणि जेव्हा ती होममेकर असते, घरामध्ये सगळ्यांची काळजी घेत असते, तर तिला म्हणतात तू जॉब करत नाही. सो जी बाई असते ना, ती सगळीकडनं अशी पिसतच जाते. कारण की लोकांना असं वाटतं की ती कुठल्याही गोष्टीमध्ये परफेक्ट नाही आहे. सो मला असं वाटतं की आपल्याला तिला तेवढं प्रेम करायला पाहिजे. व्हॉटेव्हर शी इज, वेदर शी इज अ हाउसवाईफ और वेदर शी इज अ वर्किंग वुमन, तिला तुम्ही तसंच एक्सेप्ट करायला पाहिजे. उलटं तिला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. मी माझ्या मॉमला वर्क करताना बघते. ती वर्किंग पण आहे, ती घर पण सांभाळते, ती सगळ्या गोष्टी करते. पण मी बघितलंय तिला, की ती सगळ्या गोष्टी एकदम छानपैकी मॅनेज करते आणि तिला त्या गोष्टीचं ॲप्रिसिएशन पण भेटतं फ्रॉम माय डॅड. सो एक जो सपोर्ट सिस्टम असतो ना, तो खूप गरजेचा आहे, की तुम्ही सपोर्ट करा तुमच्या वाईफला, तुमच्या सिस्टर्सला, तुमच्या आजूबाजूच्या जितक्या पण ज्या वर्किंग विमेन्स आहेत, ऑर एल्स दे आर नॉट वर्किंग. सो सपोर्ट सिस्टम असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. गाईज, काल पण माझा फास्ट होता आणि आज पण माझा फास्ट आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आज आहे नागपंचमी. सो नागपंचमीला शक्यतो उपवास धरतात, कोणी नाही धरत, पण मी धरला होता. सो मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही खात. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी घेतलेली आहे आमटी. मी ॲक्च्युली आज पुरणपोळी बनवते आहे. आमटी आणि थोडासा भात. सो आमटी जे आहे ते बिलकुल लेस ऑइलमध्ये बनवलेलं आहे. थोडासा राईस घेतला आहे, कारण की आता मला खूप जास्त भूक लागलेली आहे. वासुदेवाय हरये पद्मात्मने कृष्णाय गोविंदा भुनवा. सो घरातली पूजा झाल्यानंतर हे बघू शकता मिहीचं कलेक्शन कार्ड. सो ह्याच्यासोबतच आपला ब्लॉग इथे संपतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.